रोडवर पडल्यानंतर त्यांच्या कवट्या फुटल्या. आम्ही घमेल्यामध्ये असे मेंदू घातले. एका होडला एक लेडीज अडकली होती. पब्लिक जमा होतात की पब्लिकने बघितले याले एवढं मोठं लोमतंय सोनं ना, काय गुन्हेगार बी असतात ना पब्लिक मध्ये वाढायचे. माझ्या लक्षात आलं इथे हे भानगड आहे. मग त्या पोलिसांना म्हणलं पहिले हे डेड बॉडी खाली घ्या. हे ती मुलीची हे करंगळी कट झाली. मग आम्ही गाडीला पलटी दिली, ढकलली. ती करंगळी तिथे सापडल्यावर खिशातली रुमालाची घडी काढली, त्याची माती बिती ती काढली, त्याच रुमालात ती करंगळी धरली. जिवंतवाल्याला ना आम्ही पहिलं उचलायचो. मग शरीर रक्ताचं पूर्ण मोकळं झालं. मारुती यांचा तळ सगळा रक्ताने घडला. त्या काळामध्ये मी एकटा हे शिक्रापूर हँडल करतो. आत्ताच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये शिक्रापूरला 500 पोलीस सुद्धा कमी पडतात. नमस्कार. मी माझ्या अनुभवाचे गोल या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आलो आहोत बाजीराव गावडे यांना भेटण्यासाठी. त्यांचं मूळ गाव पाबळजवळ, पण अनेक वर्ष शिक्रापूर येथे ते वास्तव्यात आहेत. पोलीस खात्यात असताना त्यांनी जी केलेली कामगिरी आहे आणि पोलीस खात्यात भरती होण्यासाठी जो खर्च प्रवास झाला आहे तो आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार अण्णा. अण्णा, आपला जन्म कुठं झाला आणि बालपण कुठं गेलं ते आमच्या प्रेक्षकांसाठी सांग. माझं जन्म पूर, तालुका खेड, जिल्हा पुणे येथे झाला आणि शिक्षण पाबळ इथे बालवाडी पासून ते माध्यमिक 11वी पर्यंत पाबळ. तिथले कुठले शिक्षक त्या काळातले आठवतात का? त्या काळातले शिक्षक ज्यांनी खूप मार दिला? खूप मार दिला ते लांडगे सर मुख्याध्यापक होते. भैरवनाथ विद्या मंदिर पाबळ. आणि खेळात त्याच्यात दंगा मस्तीत जास्त होतं आपलं. मग ते हेडसर चांगले बदलून काढायचे. बरं, आता शाळा ते पाबळचं जे अंतर आहे तर त्यावेळेचा जो काळ कसा गेला तुमचा तो सांग. त्यावेळी 2 किलोमीटर आमचं घर, पाबळ ते पूर, दोन्ही तालुक्यांची सरहद्दीवर. पूर हे गाव खेडचं पूर्वेकडचं गाव आणि शिरूरचं पश्चिमेकडचं गाव पाबळ. तिथून आम्ही पायी ये जा करायचो. आणि पाबळमध्ये घर होतं. तिथं 10 भाऊ, बहीण भाऊ, चुलत भाऊ, सख्खे भाऊ तिथं मुक्कामला असायचो शाळा शिकायला. रोज सकाळी पायी पूरला जाणे हे एकाचा नंबर असायचा. भली चवडभर फडक्यामध्ये भाकरी घ्यायच्या काय एवढ्या लोकांच्या, आणि सर्वीला शिकाळी बांधलेली, त्याच्यात कालवून घ्यायचं, हँडलला अडकवायचं किंवा हातात घेऊन पायी पाबळला यायचं. आणि संध्याकाळी मग तिथं आमचं घर होतं. काय भाजी वगैरे थोडी बनवायची, मग खायचं. असं 11वी पर्यंत जीवन आमचं पाबळमध्ये, बालवाडी ते 11वी. त्या काळाचं एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये किती लोक होते तुम्ही? आमच्या कुटुंबामध्ये 35 लोक होते. आठवड्याला पोतं रिकामं? एक पोतं कप्पीतलं बारदान नुसतं ओढून एक बारदान ओढून काढायचं. 8-15 दिवसाला एक पोतं लागायचं धान्य. आणि मग 2 पात्या भाकरी, भले मोठे पातेले कालवण, सकाळ आणि संध्याकाळ असं 2 टाइम. असं फालतूक वगैरे खाणं व आमच्या काळामध्ये नव्हतं काय. कालवण आणि भाकरी. आता आमची आजी पाबळला शुक्रवारचा बाजार असायचा. त्या बाजारमध्ये ते 2 ते 5 रुपयाला भली मोठी भेळ भेटायची अशी. मग ती आजी आल्यावर आठवड्यातून दर शुक्रवारी 1 मूठ भेळ भेटायची, 1 मूठ. आणि त्या मुठीत आम्ही खुश असायचो. पुढच्या शुक्रवारचीच वार बघायची. बाकीचं खाणं वगैरे काही नाही. आणि मग जे पूर्वीचं जे गावरान जे खाणं आहे सगळं, मग तुम्ही भुईमुगाच्या शेंगा, तुमचं गाजरं, रताळी, वालाच्या उकळलेल्या शेंगा, तुरीच्या उकळलेल्या शेंगा, हरभरा भाजलेला उकळलेला, ह्या असलं आमचं खाणं असायचं. मजबूत आहे, पोट भरायचं. आणि त्यावेळी खपले गहू म्हणून होते. खपले, त्या खपले गव्हाचा चीक बनवायचे. आणि तो सकाळी आम्हाला एवढ्या मुलांना ते भलं मोठं एक पातेलं चिकाचं तयार करणार आणि ते खायला लावणार. आणि त्याच्यात एखाद्या त्या गव्हाचं थोडंफार कण असा दिसलं तर थोडं हे वाटायचं, पण आजी चुलत्या बुक्क्या घालून खायला लावणार, पण ते खाणार. आणि मग शाळेत जाणार. मग
शाळेतून आल्यावर मग भाकरी दुपारी खायच्या, संध्याकाळी परत घरी यायचं, असा शाळेत दिनक्रम होता. तर मोठं कुटुंब असल्यामुळं वडील माझे कारभारीच होते. मग आता सगळ्यांना सारखंच कार्यक्रम, चपला तर सगळ्यांना चपला पाहिजे, सगळ्यांना एकच ड्रेस, लेडीजला बी सारख्या साड्या वगैरे, असं सगळ्यांना. आणि त्यावेळेला 11वी पर्यंत आमच्या पायात चप्पल हा आयटमच नाही. चप्पल एवढ्यांना कुठली चप्पल, त्यावेळेला नव्हतंच काय. आपले मोदी साहेबांनीच सांगितलं, मी 11वी पर्यंत मला चप्पल नव्हती. आताच मुलाखत झाली बघा 8 दिवस. पूर्वी चप्पल हा विषय नव्हता, या कपडे हा विषय नव्हता. या काळामध्ये चप्पल आणि भपल असलं काय प्रकार नव्हता. तर आम्ही शाळेत जाताना असं माळरातून खड्यातून असं चालायचो. तर बाबळीचे काटे वगैरे आमच्या पायात मोडायचे. ते मोडायचे तर आम्हाला असे गम नव्हता, ते काटा मोडलेला काढायचो पण नाही. मग ते नंतर काही त्याच्यात पाणी होऊन मग ते ऑटोमॅटिक ते निघून जायचे. तर ते काटे मोडताना माझी आई मला सारखी म्हणायची, वर बघून चालतो, खाली बघत नाही, आणि मग मारायचे. ठेस लागली तुला खाली बघता येत नाही का, असं करून मग मारायची. आणि शाळेत कंटिन्यू जाण्याकरता आई जायलाच पाहिजे. शिक्षण झालं. घरी येऊन निघलो तर इकडं पाबळमध्ये वडील असायचे शाळेच्या गावात. मग ते वडिलांचं लक्ष सगळं कॉन्टॅक्ट असायचं. आला नाही मध्येच कुठंतरी खेळायला वेळा असं काही पचत नव्हतं तेव्हा. आणि मग 1965ला मी 11वीला होतो, जुनी 11वी मॅट्रिक म्हणायचे ना. तर खेड केंद्रामध्ये माझी 11वीची परीक्षा झाली. आणि त्या परीक्षेमध्ये जरा थोडं खेळाडू वृत्ती असल्यामुळं अभ्यासाकडे इतकं काही ध्यान नव्हतं. पण शरीर आणि बैलगाड्याचा शौक होता. बैलगाड्या खूप होता. त्या बैलगाड्याचं आमचं मोठं कुटुंब असल्यामुळं बैलगाडा हा कार्यक्रम जबरदस्त होता. तर बाकीचे भाऊ कुणी नाही, 2 मामा आणि 2 चुलते आणि मी 5वा. अशावर आमचा त्या बैलगाड्याचा कार्यक्रम चालायचा. तर त्या बैलगाड्याच्या याच्यामध्ये जरा शाळेकडं माझं स्वतःच थोडं कमी लक्ष असायचं. पण माझ्या शरीराकडे माझं लक्ष जबरदस्त होतं सुरुवातीपासून. आणि मग हायस्कूलमध्ये भरपूर प्रावीण्य मिळालं. व्हॉलीबॉल आणि कबड्डी माझं कायमचा खेळ. कबड्डीमध्ये हातखंडा, आणि नंतर व्हॉलीबॉल असायचं, इतर खेळ असायचे, खो खो, अमुक. तर खेळण्याकडे जास्त लक्ष असल्यामुळं अभ्यासाकडे थोडं कमी लक्ष, मग थोडं बुद्धीत आम्ही कमी राहिलो. पण कमी राहिल्यानंतर मग आमचे 11वीला माझे 2-3 विषय डाऊन झाले 65ला. आणि निकाल जूनला लागला. आणि मग वडिलांचा मोठा व्यापार होता, चाकण ऑइल मिलवाल्याला 300 पोती शेंगाचा सौदा झाला. तो काटाचं पूर्ण हिसाब किताब हे पूर्ण मी केलं. पोलीस भरती कशी झाली? पोलीस भरती पुणे ग्रामीणला 15/10/65 रोजी स्पेशल ग्रामीणची भरती झाली पहिली, शहर आणि ग्रामीण. तर हे 66ला 6व्या महिन्यामध्ये शहर आणि ग्रामीण अलग झालं. पण आम्ही 15/10 भरती झालो. 1.5 महिन्यानंतर जॉईंटची ऑर्डर आली. 1/12/65ला शिवाजीनगर मुख्यालयात मी माझं ड्रेस वगैरे घेतल्यानंतर मग सुरू झालं ट्रेनिंग. मग ट्रेनिंग माझं पाषाणलाच झालं. आणि ट्रेनिंग किती वर्ष होतं अन्न त्यावेळेस? ट्रेनिंग किती वर्ष असायचं? ट्रेनिंग 6 महिन्याचं होतं. 6 महिन्याचं ट्रेनिंग होतं. तर पाषाणच्या त्या ग्राउंडवर आमचं ग्रामीणचं कार्यक्रम सुरू झाला. आणि मग मी खेळात तज्ज्ञ असल्यामुळं मग मला त्या विषयातच ठेवलं त्यांनी. कमी कवायत वगैरे 65 ते 72 पर्यंत मी ग्राउंड शिवाय काही पोलीस म्हणून काही केलं नाही, खेळलो. 68ला माझं लग्न झालं. लग्न झालं तरी मी 68 ते 72 म्हणजे 4 वर्षे मी ग्राउंडवरच खेळलो. आणि समोरच ते पोलीस लाईन बी होती, अशी 3 मजली. आमचं ग्राउंड त्या लाईनीतून सगळंच पाहता येत होतं. तर आमची पत्नी सुद्धा तिथून पाहायची आमचा राडगाड काय चाललंय. आली
माझी दुष्काळ अति दुष्काळ पडला होता आपल्या. बरोबर. त्या काळामध्ये माझी बदली वेल्हे महाल म्हणजे तोरण्याच्या पायथ्याला. हा, ते आता वेल्हे तालुक्याचं ठिकाण, आता त्याला रायगड नाव दिले, राजगड तालुका रायगड दिला. हा, ते तिथं माझी बदली झाली 72 साली. 72 ते 76 मी पोलीस स्टेशन केलं तिथं काय मावळ एरिया असल्यामुळं दुर्गम भागात सायकल चालणे नाही, पायी चालणे. आणि त्यावेळेला काय खाकी हाफ पॅन्ट असायची, ड्रेस आणि पेहराव कसा असायचा? हा, जुन्या काळातली का? जुन्या काळातले. मग ते बूट बीट घालणे, कुठे 10, 15, 20 किलोमीटर पायी शिवाय काही मार्ग नाही. कुठे गुन्हा घडला, काही झालं तरी पायी तिथपर्यंत जाणे, त्याचं निपटारा करून परत पोलीस ठाण्यात येणे. म्हणजे थोडक्यात आम्ही लहानपणी जो पांडव जर पिक्चर पाहिला त्यामध्ये जो ड्रेस होता त्या प्रकारचे बँडेज असायचं, हाफ पॅन्ट असायची आणि उत्कृष्ट असायचं. जो बॉडी बिल्डर पोलीस असायचा ना, त्याला गुड्या बिड्या असायच्या मस्तपैकी, पण जे सडपातळ आहे त्याला ते इतकं काही ऍक्टिव्ह दिसत नाही. पण मी उत्कृष्टच होतो. तर नंतर मग 72 ते 76 तिथं माझे वेळा पोलीस स्टेशन केलं. 76ला माझी परत रिटर्न पाषाणला बदली झाली. पाषाणला म्हणजे खेळला वगैरे नाही, मग इतर जनरल काय असं जिल्हाभर कुठे इकडे तिकडे अशा त्या ड्युट्या केल्या. 72 ते 76 ते 82 आणि 82ला माझी तळेगाव डोंगरेला लागलो आणि मी फॅमिलीसह तळेगाव डोंगरेला इथं रुजू झालो मे मध्ये. तर मग माझी फॅमिली मी शिक्रापूर या ठिकाणी ठेवली, कारण त्या काळामध्ये तळेगाव डोंगरेचं पाणी इतकं काय उत्कृष्ट नव्हतं, इथं चांगलं पाणी होतं. त्या दृष्टिकोनातून माझी फॅमिली मी शिक्रापूर मध्यवस्तीमध्ये भैरवनाथ मंदिराच्या तिथंच मी ठेवली. तर मग 82 ते 87 हा कालावधी मी तळेगाव डोंगरे पोलीस स्टेशनचा अभ्यास केला. त्यावेळेला इंडस्ट्रियलचं एवढं काय नव्हतं. एक 22 पोलिसांचा स्टाफ होता, एक PSI पैकी 3 पोलीस हे पाबळ चौकीला असायची आणि 20च असायची. तर काम कमी असल्यामुळं आम्हाला काय वाटलं नाही. ते चांगलं उत्कृष्ट दिवस गेले इथले. आणि 87ला माझी बदली वालचंदनगरला झाली. बरं, आता शिक्राव ह्या पोलीस स्टेशनला तळेगावला असताना तुम्हाला किती गावं होती तुमच्या अंडर? ह्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये त्यावेळेला 35-40 गावं होते. तळेगाव डोंगरेच्या पाबळ ते असं पूर्ण कानूर मेसाई हे ते केंदूर बिंदूर असं ते 40 गावाचं होतं ते. त्यापैकी तुम्ही किती गावं हँडल करा? मी त्यावेळेला शिक्रापूरचं जास्त जबाबदारी माझ्यावर होती, कारण मी शिक्रापूरला राहायला होतो आणि PSI साहेब ही शिक्रापूरमध्ये राहत होते. त्यावेळेस कोण होते PSI? त्यावेळेला देवकात साहेब होते आणि नंतर मग बुधवंत होते, शिर्के साहेब होते, नंतर पाटील साहेब, असे 4 PSI मी असताना इथं होते. तर त्या काळामध्ये मी एकटा हे शिक्रापूर हँडल करत होतो. आत्ताच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये शिक्रापूरला 500 पोलीस सुद्धा कमी पडतात, पण मी एकटा सांभाळत होतो. मग तुमचं गणपती बंदच असो, मोहरम असो, इतर काही असो. तर त्या काळामध्ये पोलिसांना भयंकर मान देत होते लोक, ऐकत होते. आपण हात वर केला तर थांबत होते. असा तो कार्यक्रम त्या काळचा होता. आणि मग इथं आल्यानंतर रोड बी काय वाहतूक जास्त नव्हती आणि मग काय गुन्हेगारी शिरूरला हो नाही तर पुण्याकडे हो काही असो, तर इथं इरोळे पाटील म्हणून होते पोलीस पाटील, त्यांच्याकडेच फोनची अवस्था होती. आणि पोलीस स्टेशनहून काही आलं तर त्या इरोळे पाटलांना आलं की आम्ही तिथंच राहतो म्हणलं पहिलं आमंत्रण आम्हाला असायचं. मग आम्ही हजर असायचो आणि मग आम्हाला मदत इथली पब्लिक, इथले पोरं 10, 25, 25 पोरं ही कंटिन्यू. आणि त्या मुलांना तरुणांना बरोबर घेऊन हे सगळं कार्यक्रम आम्ही करायचो. तर त्या तरुणांना पहिली वॉर्निंग द्यायची की माझ्या आदेशाशिवाय तुम्ही स्वतःच काही करायचं नाही. मी म्हणलं तर करायचं, म्हणजे कायद्याचं उल्लंघन नाही झालं पाहिजे. कायद्याचं उल्लंघन झालं नाही पाहिजे. आपण कुठं तर
कशामध्ये घर पडलो नाही पाहिजे बरोबर. अशी याची काळजी घ्यायची. मग असे काहीतरी गुन्हेगारी इकडे तिकडे झालेली. इथं छोटा रस्ता असल्यामुळं इथे एक वखार होते आणि तिथे बैलगाड्या सोडलेल्या असायच्या मोकळ्या. आशापुरा टिंबर हा, आशापुरा टिंबर मार्केट याच्याकडे खटाव गाड्या अशा पडलेल्या असतात. त्या खटाव गाड्या रोडला लावायच्या. ह्या मुलांच्या मदतीने त्यांना हँडल करायचं. असा प्रकार एक वेळ झाला. तर ते त्या मुलांनी आणि मी हे सगळे 20-25 पोरं तिथे राईड करून आलते. त्यांना हँडल केलं. ऐकले त्यांनी. त्या मुलांना मग तळेगावला पोलीस स्टेशन होतं 3 किलोमीटर. तिथे त्यांना घेऊन गेलो. त्यांचं सगळं लिखापडी झाली आणि त्यांना सोडून पण दिलं. ते परत हजर व्हायच्या अटीवर त्यांना सोडून दिलं. असे प्रकार इथं बरेच झाले. बरेच कुठे ऍक्सिडेंट झाले अमुक तमुक. ह्याला ही मुलांनी मला इथल्या पब्लिकने अतिशय सहकार्य उत्कृष्ट केलं. आणि मग इथं बरेच मर्डर 2-4 झाले. जातेगावला एक मर्डर झाला. मुलीचा वडिलांनी मारून टाकला. धामारी झाला. आणि केंदूरच्या हद्दीत 1-2 मर्डर झाले माझ्या. हे बीट नंबर 2 होतं. तर शिक्रापूर, दोन्ही जातेगाव, पिंपळे, वडू, वाजेवाडी, कोरेगाव, भीमा, सणसवाडी असं एक बीट आहे. ह्या बीटमध्ये मी 3 वर्ष काम केलं. हेड कॉन्स्टेबल शेखर म्हणून होते. ते PI होऊन बी रिटायर होऊन एक्सपायर झालो. त्यांच्याबरोबर मी या बीटमध्ये 3 वर्ष काम केलं. उत्कृष्ट काम. खरं काम करणे हा आमचा स्वभाव. तर दुसरी गोष्ट, मी ह्या भागातलाच रहिवासी असल्यामुळं ह्या भागातली गावं हे सगळे जवळजवळ नातेसंबंध आणि माहिती असली नातेसंबंधातले माहितीतले. मग त्यांना मार्गदर्शन चांगल्या प्रकारचं देणे, जे वाईट मार्गाला जात असतील त्यांना सुमार्ग सांगणे असलं काम जास्त केलं. शिक्रापूरमध्ये असताना पावलोपावली हे सगळं हँडलिंग केलं की कोणालाही दुखवू नये नाही. मग आता मी 2003 साली रिटायर झालो. आता 22 वर्ष झाली. मला कुठेही काही या एरियामध्ये कमी नाही. कारण माझं वागणं आणि ते सगळ्या समाजाला आत्ताही मला ठेच लागली तरी अख्खं गाव ओळा होईल असं माझं कंडिशन मी ठेवलं. यानंतर मग वालचंदनगरला गेल्यानंतर बाकी जे सरकारी काम आहे तेवढ्या पुरतंच मर्यादित राहिलो. तिथं असताना बी मोठ्या कंपनीचा एक मोठा संप झाला होता. त्याच्यात गोळीबार वगैरे झाला. तिथं ज्योतिबा सावंत म्हणून DYSP होती बारामती विभागाला. त्या काळात कोम्बिंग ऑपरेशन आणि दंगल झाल्यानंतर त्या कार्यक्रमात बी मी होतो. ते संपलं. मग शांततेत तिथं 5.5 वर्ष गेले. तिथून मग माझी बदली डायरेक्ट लोणावळा शहरला झाली. लोणावळा शहरला तिथं विलास घाग म्हणून कोकणस्थ मराठा PI होते. आणि मी गेल्यानंतर 1 महिना 2 महिने जनरल पोलीस स्टेशनला कामं केली. पण एक दिवशी त्यांच्या काय डोक्यात आलं PI साहेबांच्या आणि मला म्हणले, गावडे इकडे या. गेलो. बोला सर, तू ट्रॅफिक करतो का? म्हणलं सर करेल. आणि मग मी तब्येतीने माझी पर्सनॅलिटी हे ॲक्टिव्ह असल्यामुळं समोरच्यावर छाप पडेल असं माझा कार्यक्रम होता. मला त्यांनी ट्रॅफिकला नेमलं. मग 1 वर्षभर मी एक दळवी म्हणून जमादार होते. ते बॉस होते इन्चार्ज ट्रॅफिकचे. मग त्यांच्याकडं मी 1 वर्षभर जनरल चौकटोट्या हे ते केलं. केल्यानंतर त्यांची बदली झाली बारामतीत. बदली झाल्यावर मग मला प्रमोशन मिळालं तिथं. मी हेड कॉन्स्टेबल झालो तिथं. आणि मग मला त्यांच्या जागेवर इन्चार्ज म्हणून घ्यायचं. मग मी तिथं 3.5 वर्ष ऑल ट्रॅफिक लोणावळा शहर एरिया, अमृतांजन ब्रिज ते वलवण हा पुणे लोणावळा शहरचा एरिया होता. त्यातलं पूर्ण जे काय ट्रॅफिक आहे ते बने. तर पोलीस स्टेशनला 1 PI, 2-3 API, 4-5 PSI असायचे. पण इन्चार्ज हवालदार होता ट्रॅफिकचा. कोण होतं? आणि हवालदार नेमलेला.
त्यावेळेला एस पी बोके साहेब होते, विक्रम बोके. विक्रम बुके विक्रम बोके होते त्या काळी. आणि मग मी 3.5 वर्षे लोणावळा शहर इन्चार्ज म्हणून मी काम केलं. तर मी शिक्रापूरहून अपडाऊन केलं लोणावळा. किती वर्षे? 5 वर्षे. तर लोणावळ्याला जायचं म्हणल्यानंतर रात्री मला 11-12 वाजायचे घरी यायला. जेवायचं, झोपायचं, 5:30ला उठायचं आणि पहिल्या बसनी पुणा स्टेशनला 8ची लोकल असायची किंवा सह्याद्री एक्सप्रेस असायची. त्या 2 गाड्या जर नाही मिळाल्या इथून अंदाज यायचा की आता काय आपल्याला लोकल भेटणार नाही. मग चाकण मार्गे तळेगाव दाभाडे असा कोणतेही मिळेल खाजगी वाहन. जो मार्ग तर तिथपर्यंत मी जाणार. मग तिथं जनरल हॉस्पिटल आहे तळेगावचं. त्या जनरल हॉस्पिटलच्या पलीकडे रेल्वे. मग त्या ह्या ज्या गाड्या आहेत पुढे जाताना रोड कुठंतरी जाम झाल्यानंतर मी पोचू शकत नाही. मग ती लोकल त्यावेळेला कुठंतरी घोरावाडी भेगडेवाडीला ती आवाज द्यायची. मग तिथं उतार आहे त्या हॉस्पिटलपासून. मग असं रनिंग करत जायचं आणि रेल्वे रोड क्रॉस करून पलीकडच्या फ्लॅटवर जायचं ना बसायला. मग ती लोकल असलं तर नुसतं रनिंगमध्ये जायचं आणि ती लोकल धरा. लोकलने लवकर पोचकायचं. लवकर पोचलं की तिथे गेल्यानंतर लगेच गणवेश वगैरे चेंज केला की डायरेक्ट चौकीमध्ये कामगिरी चालू. आणि रोड त्यावेळेला खूप जाम असायचे, अतिशय कष्ट पडायचे पोलिसांना. सगळ्या माझ्या गाड्या सुद्धा त्यावेळेस जुन्या भयंकर जाम, जुना रोड होता. हे बायपास वगैरे नंतरला. मी लोणावळ्याला 92 ते 97 साधारणतः 95-96च्या दरम्यान ते आखणी एक्सप्रेस आहे चालू होतं त्या मॉजबॅबी. लोणावळ्यामध्ये असं अपघाताचा प्रकार भरपूर असायचा. एका वेळेस एकविरा देवीच्या तिथं एक आरमाडा गाडी होती आणि कोळ्यांची होती. 9वी गाडी आणलेली आणि एकविरा देवीला ते पूजाला आणतात. मग त्या गाडीमध्ये 21 माणसं होती. तर लेडीज होत्या. बरं, त्या कोळी लेडीजच्या अंगावर 25, 30, 50 तोळे सोनं असलं. तर एक त्या जुन्या हिरव्या रंगाच्या बघा लक्झऱ्या होत्या. तर ती गाडी त्या एकविरा फाट्यावरून फिरताना त्या लक्झरीच्या धडक जी बसली ना, तर ती आरमाडा गाडी अशी उसळून डांबरावर फेकली. तर ते असं फुटाने कसे बांधतात असे ते 21 लोक रोडवर पडली. रोडवर पडल्यानंतर त्यांच्या कवट्या फुटल्या. आम्ही घमेल्यामध्ये असे मेंदू घटले. त्याच्यात एक लहान मूल जगलं, एक माणूस जगला फक्त. बाकी 20 लोक जागेवर एक्सपायर. आणि सगळा चिखल, रक्त, मांस, मेंदून बांधलाय त्याच्यामध्ये. आता थोडीफार धीर आलेला असतो अनुभवामुळं असं प्रकार घडून आणि मग मानसिकता झालेली. सगळं पुन्हा लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे आमचे लगे कर्मचारी येऊन अटॅक करून सगळं हँडल केलं ते. तर एवढं मोठं सोनं अंगावर, सगळ्यांचं नोंद घ्यायची प्रत्येक. तर एका होडला एक लेडीज अडकली होती. तर पब्लिक जमा होत असती. पब्लिकने बघितले एवढं मोठं लोणतंय सोनं ना, काय गुन्हेगार बी असतात ना पब्लिकमध्ये वाढायचे. माझ्या लक्षात आलं इथे हे भानगडे. मग त्या पोलिसांना म्हणलं पहिलं हे डेड बॉडी खाली घ्या. हे पहिल्यांदा पब्लिकला हटवलं. सगळ्याच्या नोंदी जवळजवळ 200-250 तोळे सोनं असत त्या काळी. एवढ्या लोकांना बायांचं, लेडीजच असत. तेवढे लोक गेले. असा सगळ्यात अतिशय मोठा प्रसंग तो. आणि इतर अपघात भरपूर झाले. एक अपघात असं झाला की लोणावळ्याच्या खाली आमचं पोलीस ट्रेनिंग स्कूल आहे, RPS. तिथं एक सुमो गाडीचा ॲक्सिडेंट झाला. ॲक्सिडेंट झाल्यानंतर एक 10-11 वर्षाची मुलगी होती. तर ती मुलीची एक करंगळी कट झाली. मग आम्ही रिक्षात घेऊन त्या मुलीला हॉस्पिटलमध्ये लोणावळ्यात आणलं. आणल्यानंतर त्या डॉक्टरने विचारलं, हवालदार ह्या मुलीचं करंगळी कट झाली, ती कुठं मिळते का बघा.
आणि त्याच रिक्षामध्ये परत गेलो. परत गेलो तर त्या सुमो गाडीची चौकशी केली, पण ती करंगळी काय आम्हाला मिळाली नाही लवकर. मग आम्ही गाडीला पलटी दिली, ढकलली. ती करंगळी तिथे सापडल्यावर खिशातली रुमालाची घडी काढली, त्याची माती भीती ती काढली, त्याच रुमालात ती करंगळी धरली आणि डॉक्टरकडे नेऊन दिली. नेऊन दिल्यानंतर असं त्याला 4-6 महिने गेले. 4-6 महिने गेल्यानंतर मुंबईची मुलगी होती. 4-6 महिन्यांनी तिचे वडील हे त्या मुलीला घेऊन मला भेटायला खास लोणावळ्यात आले. आल्यानंतर बसले ते बाटावर. पुन्हा इतकं सामान्य आपण कशाला काय त्या मुलीला ते लागतो, तेच नाही. ते वडील कशाला लागते. तुम्ही वेळी मुलगी जागा त्यावेळेस. तर तिने असं टेबला ठेवला होता काचेवरच आणि म्हणले, गावडे आबा कोण आहे? म्हणलं मीच आहे. म्हणजे आबासाहेब, तुम्ही इथं अमक्या अमक्या ठिकाणी अपघात झालता आणि ती करंगळी तुम्ही हॉस्पिटलमध्ये आणून दिली, ही माझी मुलगी, तिने असा हात ठेवलेला होता. तर म्हणजे ती करंगळी जोडली आणि मला ह्या मुलीने जास्ती जागायला गेला, आपल्याला त्या पोलिसांना जाऊन भेटायचं. 11-12 वर्षाची होती ती. मग आले, भलं मिठाईचं बॉक्स फिक्स घेऊन आले. आल्यानंतर मग माझ्या लक्षात आलं, ते करंगळी न्यायचे दाखवलं, असं थोडं जोडली, थोडा खड्डा होता, पण साधारण 6 महिन्यानंतर ते आले होते. तर असे काही प्रसंग. त्यानंतर मग असे भरपूर अपघात हँडल झाले. 1-2 बाईचं तर काय, जखमी किती तर. जखमीच्या बाबतीत सांगायचं म्हणलं तर जे डेड बॉडी आहे त्याचा आत्मा निघून गेलाय आणि माती झाली समजायचं, पण जिवंत आहे त्याचं काय. जिवंतवाल्याला ना आम्ही पहिलं उचलायचो जास्त बेफर. मग गणवेशा आपला रक्ताने माखल खराब होईल काय याची चिंता केली नाही. जखमी जितका लवकर दवाखान्यात नेता येईल हा मन प्रयत्न केले अखेर तक. आणि मग डेड बॉडीचं हे कार्यक्रम ट्रॅफिक दुरुस्त करणे हे नंतरचा कार्यक्रम. जीव वाचवणे त्याला प्रॉब महत्वाचा. डेड बॉडी सरळ बाजूला ठेवणे आणि जखमीला पळवणे हा पहिला मार्ग असायचा. आणि त्यानंतर माझी बदली मग महामार्ग पोलीस शिंदेवाडीला झाली, पुन्हा बँगलोर रोड, पुणे बंदर. तिथं बी असे अपघात भरपूर अनुभव आले तिथे. तर तिथं त्या भोर फाटा म्हणून आहे सारोळा पुलाच्या पुढं, तिथं एक टेम्पोचा अपघात झाला. तर त्या टेम्पोच्या अपघातामध्ये तो ड्रायव्हरचा पायी गुंतलेले होते. आता गुंतलेले असताना आता आम्ही प्रयत्न केले व ट्रॅक्टर आणून त्याला ते खेचून, व ते खेचायला गेल्यावर मोठ्याने वरडायचा तो आणि पाठीमागं असं केलं की मोठमोठ्याने वरडायचं, रंग लागत. त्याला ती रग लागायची. एक पोलीस त्या ड्रायव्हरच्या पाठीमागं मी पालथा असा झोपावला त्याला, कॉन्स्टेबल आमच्या, आणि त्याच्यावर तो काढूस्तोवर तो पोलीस तसाच होता. त्याला काढल्यानंतरच त्या पोलीसला तिथून उठता आला. तो पोलीस जरी असा हल्ला ना तरी वरडायचा तो, त्याला रग लागली ती. असं बी इथपर्यंत आम्ही एक केला. तर मी 2000 सालीच माझी बदली परत पाषाण मुख्यालयात झाली. आणि म्हणलं आपलं मुख्यालय चांगलं आहे, एक दूर वयस्कर आपण झालोय, आपल्याला तिथं काय कोण त्रास देणार नाही, काय नाही. शेवटचा काळ चुकाचा घालवा. मग त्यावेळेला तिथं राहिलो. तर एक दिवशी असा प्रसंग आला की मी त्यावेळेला सहाय्यक फौजदार म्हणून पदोन्नतीवर होतो. तर तिथं बारामती कोर्टामध्ये आरोपी होत जायचं होतं. तर तिथं 10 दरोड्यातले आरोपी होते. हे यवत लोणीकावर वगैरे हे आंतरराज्यीय दरोडेखोर होते आणि सेशन कोर्ट त्यांचं बारामती असल्यामुळे तारखेकरता त्यांना बारामती कोर्टात घेऊन जायचं होतं. तर मग 10 पोलीस, 10 आरोपी, मी ASI आणि ड्रायव्हर आणि 25 सीटची गाडी, असं आम्ही बारामती कोर्टात गेलो. त्याचे इन्चार्ज तुम्हीच असाल? इन्चार्ज मी स्वतः इन्चार्ज होतो. आणि माग लॉक पिंजरा गाडी असते,
त्याला लॉक करून चाव्या माझ्या खिशात असायची. मग तिथं कोर्टापुढं त्यांना हजर करून तारखा पुढील मिळून आम्ही परत येरवड्याला त्यांना ठेवायला आलो. आणि आम्ही 5 वाजता तिथून आपलं 4च्या दरम्यान निघलो बारामतीहून आणि जेजुरी मार्गे आम्ही निघलो. निघाल्यानंतर जेजुरीचं खंडेरायाचं दर्शन पण घेतलं गाडीतूनच. आणि पुढं 2-3 किलोमीटर होतं बेलसर फाटा आहे. 3-4 किलोमीटर असेल. तिथं गाडी अशी त्यावेळेला उतार होते त्या रस्त्यानं. आणि बेलसर फाट्याहून आम्ही उतारवलं गाडी आमची आहे. बेलसर फाट्याहून एक मोटरसायकलवाला आला आणि बारामती पुणे एस टी होती. त्या एस टीला त्या मोटरसायकलचा काही अडथळा आला म्हणून तो स्लो झाला. आमची गाडी 80-90 नी होती. काही न्यू ब्रँड गाडी होती. आणि आल्यावर ह्या ड्रायव्हरला थोडं ऐकायला कमी असं आम्ही त्याला म्हणतोय गाडीचा काहीतरी लफडा आहे एस टीचा. त्यांनी गेअर चेंज करून वेग कमी करायला पाहिजे होता. त्यांनी ते काय केलं नाही. त्याला वाटलं मी राईटनी निघून जाईल, पण तो ऐन वेळेला 10-15 फुटावर गाडी आल्यावर तो एस टीवाला अजून राईटला आला. याची अक्कल खराब झाली. त्यावेळेला ते स्टेअरिंग काय ऑटोमॅटिक नव्हतं. असं फिरून ते पूर्ण फिरून झालं परत आलं मग फिरले. तोपर्यंत एक 5-7 इंचाचा डॅश झाला एस टीला. माझा हात असा दारामध्ये होता. माझं हे हात उडवला. हात 2 वेळा जागी मोडला. ते पुढचं जे लफडं आलं ते मांडीवर आलं. मांडी 2 जागी मोडली. हा गुडघ्याचं हाडूक मोडलं. छाती प्रेस झाली असा. आणि एक हवालदार आणि ड्रायव्हर ते मी थोडा कसं असते संकट गाडी विपरीत बुद्धी म्हणतात थोडा अजून अर्धा 5-6 इंच असा झाला असतो माझं वाचत होतं. पण नाही ते होणारच होतं काय. आणि मग हे मोठी जखम झाली. मग शरीर रक्ताचं पूर्ण मोकळं झालं. मारुती ह्यांचा तळ सगळा रक्ताने घडला. तिथं ते मला त्या गुतलेलं होतं ना माझं पायी. ते प्रसंग तुम्हाला सांगतो की अनुभव. माझा पाय गुतलेला होता. तर त्या पुढे ते एस टीमध्ये 2 PSI होते. ते रजेव कुठंतरी गेलेले होते. आणि मग त्या PSIनी जेजुरी पोलीस स्टेशन आणि सासवड पोलीस स्टेशनला संपर्क साधून ती आरोपीचा काय प्रॉब्लेम नाही, त्यांना काही झालं नाही, काही नाही. धक्क्याने काय किरकोळ कारकोळ झाला असेल त्यांना काहीच नाही. हवालदारला नाही, ड्रायव्हरला नाही, फक्त मी एकटा वन मॅन जखमी. आणि चावी माझ्या खिशातच होती. मग त्या PSI लोकांनी रजेवर गेलेले होते बिचारे, पुन्हा शहरचे होते का ग्रामीणचे होते. मग त्यांनी ते संपर्क करून त्या दोन्ही पोलीस स्टेशनचे लोक येऊन पोलीस स्टाफ येऊन ते आरोपी गाडी चावी माझ्या खिशातून काढून गेली. मग माझा पायी गुतला जो होता ते तुम्हाला महत्वाचं सांगतो. जसं ते तुम्हाला भोर भाट्यावरचं मी उदाहरण दिलं तशाच पद्धतीचा माझा पायी गुतलेला होता. मग हे लोक काढायला लागले. मला रग लागायला लागली. मग मी त्यांना सांगितलं थांबा, हात लावून आता हे माझी जी अडचण आहे ना ती बारकाईने बघा, तिला अल्लाच साईडला जाणं मग माझं पाय काढा, तोर काय करू. त्यांनी ते केलं, पाय काढला. त्यानंतर मग ससूनला मला आणलं. ससूनला ड्रेस वगैरे काढला त्याच्यात. आणि माझे पुतणे एक डॉक्टर पुण्यात प्रोफेशनरी होते पुणे हॉस्पिटलला. त्यांनी मला KMला ॲडमिट केलं. आणि माझा KMला 2 महिने जवळजवळ ट्रीटमेंट झालं. आणि मी त्याच्यातून दुरुस्त होऊन हजर झालो. एक 10 महिन्याचा पिरियड माझा कालावधी रजेचा भरपूर होता. मी हजर झालो आणि 2003ला मी निवृत्त झालो. तर असा कार्यक्रम बरं. आता अण्णा, आता वैयक्तिक तुमच्या कुटुंबाविषयी सांगा. म्हणजे तुमची मंडळीविषयी 2 शब्द सांगा. त्यांनी कशी साथ दिली तुम्हाला? आमची पत्नीने भरपूर साथ. 2 महिने घरी नाही. 5 मुलांचं आपत्यांचं पालन पोषण हिरिरीने हिंमत दाखवून करणे हे धन्य. बरं, तुमची 5 मुलं, मुलींची नावं सांगा. मुलींना कुठं कुठं दिलं? मुली आमची थोरली मुलगी अनुपमा ही वडू तालुका शिरूर इथं दिली. आणि 2 नंबरची मुलगी वडूच भंडाऱ्यांना दिली. आणि भंडारे पण दोन्हींची कुटुंब चांगली आहेत, शेतकरी आहेत.
आणि जावई साहेब आहेत. आणि तिसरी मुलगी माझी पिंपरी कॅम्प, पिंपरी गावठाण इथं दिली. ते व्यावसायिक आहे, भारती तिचं नाव. व्यापारी व्यवसायातले नवीन तिथे. आणि 4 नंबरचा माझा मुलगा संतोष गावडे. हा आता सध्या तो मुलांचे क्लासेस घेतो. सर्वसाधारण 10वी पर्यंतची मुलं क्लासेस त्याच्याकडे असतात. 60-70 मुलं त्यांच्याकडे आहेत. बॅच तब्यता डॅनियल्स हा त्यांच्याकडे शिकवणे असते. माझी सुनबाई उत्कृष्ट आहे, हुशार होती आणि पार्लर झालं होती ते. तर पाण्याशिवाय गणेश हा हा आता जो संतोष आहे याच्यापेक्षा अतिशय उत्कृष्ट. ह्या शिक्रापूर गावातला आवडता अपघात ज्या वेळेला झाला त्यावेळेला आम्ही नसरापूर भाट्यावर होतो. 2 व्हीलरवर पेट्रोलिंग करत होतो. आणि साधारणतः 5च्या दरम्यान मला माहिती मिळाली वायरलेसवरून. आमचे PSI जीपमध्ये होते आणि आम्ही मोटरसायकल होतो पेट्रोलिंगला. ते आल्यानंतर माझ्याजवळ आले ना म्हणजे साहेब त्याच्यानं मग साहेब म्हणले, गावडे तुम्हाला मुलं किती? म्हणलं 2. म्हणजे एका मुलाचा अपघात झाला किरकोळ. तर त्यांनी आपलं त्या पद्धतीने सांगितलं. मग मला त्याच जीपमध्ये स्वारगेटला आणून सोडलं. स्वारगेटवरून मी इथं घरी आलो. तर त्यांचा मित्र त्याचा जाधव म्हणून, आणि दोन्ही ऑन दी स्पॉट एक्सपायर झाली. आणि इथं आल्यानंतर अभाव करतो. बरं ना. तर तुम्ही तुमच्या वैयक्तिक जीवनाविषयी छान माहिती दिली. पोलीस खात्यातलं तुमचं वर्तन किंवा जी तुम्ही समाजाला मदत केली, म्हणजे ॲक्सिडेंटमध्ये असेल किंवा ती सगळी पुण्यही तुम्हाला ती कामाला आली. मला परमेश्वराला आणि मला एवढंच माहिती आहे की मी ह्या अपघात एवढ्या मोठ्या अपघातातून वाचलं. पुढे जाताना माझे नातेवाईकांनी खूप माझ्यासाठी खूप काय केलं आणि मला जगवलं. आणि मग मी बी 58 वय होतं तरी मी माझ्या व्यायामाच्या याच्यावर शरीर माझं उत्कृष्ट होतं. तर डायबिटीस नाही, मला ब्लड प्रेशर नाही, काय नाही. एवढी 8-9-10 ऑपरेशनं माझी झाली, एकदम सक्सेसफुल. डॉक्टर सुद्धा माझ्या तब्येतीची प्रशंसा करत होते त्या काळातही, त्या अपघाताच्या त्या ऑपरेशनच्या पिरियडमध्ये सुद्धा. रिकव्हरी चांगली झाली. रिकव्हरी 1 नंबर. आणि आत्ता पण आत्ता ह्या गोष्टीला 22 वर्ष झाली. 22 वर्षे आत्तासुद्धा लहानपणापासून भयान व्यायाम, म्हातारपणी मला भरपूर व्यायाम. मी 22 वर्ष व्यायामावर जगलोय आत्ता पण. आता वय किती चालू आहे? आता वय माझं 80. ह्या 2 मार्चला मी 80 पदार्पण केलं म्हणजे वलणला. नातीचं पण लग्न झालंय. नातीचं लग्न इथं तुमच्यासाठी खूप आनंददायी दिवस. आळंदी फाट्यावर चोबे मंगल कार्यालयात नातीचं लग्न मोठ्या थाटामाटात केलं. उत्कृष्ट. साक्षी संतोष गावडे माझी नात अतिशय उत्कृष्ट, सगळ्या बाबीत ऑलराऊंडर. हुशार होती, दिसायला पण चांगली होती. कुठे दिलं त्यांना? तिला शिक्रापूरमध्ये सासवड कुटुंबियांमध्ये. आणि सासवड कुटुंबीय आणि आम्ही हे असं 40 वर्षे शिक्रापूरमध्येच राहिलो. त्यांच्या कुटुंबाची पूर्ण हकीकत माहिती आम्हाला, आमची हकीकत त्यांना माहिती. काही आडेल पडेल काही झालं नाही. लगे लग्न जमले आणि केले. नाथ जावयाचं नाव तरी सांगा. नाथ जावयाचं नाव आदित्य मच्छिंद्रनाथ सासवडे, ॲडव्होकेट. अण्णा, तुम्ही छान माहिती दिली. आमच्या प्रेक्षकांसाठी खूप छान मुलाखत दिली.
तर त्याबद्दल मी प्रेक्षकांच्या वतीने तुमचे आभार मानतो आणि आपली छोटीशी मुलाखत संपली अशी जाहीर करतो. रामकृष्ण. नमस्कार.